सांडावे रक्त या मातृभूमीसाठी, सांडावे रक्त या मातृभूमीसाठी. हरेक जन्मी भारत देश माझा व्हावा, हरेक जन्मी भारत देश माझा व्हावा. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात, उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. देशभक्ती देशप्रेम संचालय चराचरात, देशभक्ती देशप्रेम संचालय चराचरात. माझ्या भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, माझ्या भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा, गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा. मित्र, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार आहे. शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वातंत्र्याची पहाट उजाडली. स्वतंत्र भारताच्या मोकळ्या वातावरणात आज आपण श्वास घेत आहोत. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी घटना तयार करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. राज्यघटनेचा मसुदा समिती तयार करण्यासाठी भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून देशाची राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पूर्ण केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून स्वराज्याची घोषणा केली. म्हणून याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस घटना अंमलात आणण्यासाठी नेमण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. आपल्या देशात खरी सत्ता लोकांच्या हाती आली. भारत लोकशाही गणराज्य बनला. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. घटनेने आपल्याला हक्क आणि कर्तव्यांची सविस्तर माहिती दिली आहे. घटना ही आपली मार्गदर्शक आहे. घटनेत लोककल्याणाला महत्त्व दिले आहे. घटना ही आपली जगातील अति विस्तारित राज्य घटना आहे. आपला देश म्हणजे संत शूर महात्मा यांची पावनभूमी आहे. आज आपल्या देशात महात्मा यांनी प्रेरणादायी विचारांची शिदोरी दिली आहे. पण सध्या देशात संस्काराची पताका कोठेतरी डळमळताना दिसत आहे. मित्र हो, आपल्या देशाला अनेक समस्यांना तोंड वर करावं लागत आहे. खून, मारामारी, दंगली, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेले तरुणही. मला आणखी एक ज्वलंत समस्येबद्दल बोला असं वाटत आहे. सायबर क्राईम यामध्ये छळ, गुंडगिरी, धमकी, धमकावणे, ट्रोलिंग असा प्रकार होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीत तरुणही अडकत चालले आहेत. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य जनता देखील अडकत चालली आहे. मित्र हो, आता तरी जागृत व्हा. इतकेच नव्हे तर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा, रीलच्या नादात सगळे गुरफटत चालले आहेत. हे बरोबर आहे का? याचा तुम्ही कधी विचार केला आहात का? मोबाईलशी एकही तरुण व्यक्ती आपल्याला मिळणार नाही. एक वेळ तरुणांच्या खिशात पेन नसेल, पण मोबाईल मात्र नक्कीच मिळेल. पण याचा तरुण गैरवापर करत आहेत. चोरी करणारा चोर, दरोडे करणारा दरोडेखोर, चोरी करणारा चोर, दरोडे करणारा दरोडेखोर असं आपण म्हणतो. पण भ्रष्टाचार गोंडस नावाने समाजाची लूटमार होत आहे. मित्र हो, आता तरी जागे व्हा, तरच ह्या भ्रष्टाचाराला आळा घालू शकाल. म्हणूनच मी म्हणे, क्रांतिकारकांनी दिली बलिदान स्वच्छतेशी नाते बांधूनी, क्रांतिकारकांनी दिली बलिदान स्वच्छतेशी नाते बांधूनी. तर बनवू देशात महान भ्रष्टाचारास पाऊल लावूनी, बनवू देशात महान भ्रष्टाचारास पाऊल लावूनी, तरच भारतभूमीला वाटेल आपला अभिमान, तरच भारतभूमीला वाटेल आपला अभिमान. मित्र हो, आजची युवा पिढी ही व्यसनाधीन होऊन स्वतःचे आयुष्य खराब करून घेत आहे. गुटखा, मावा, तंबाखू यांच्या सेवनाने स्वतःचे आयुष्य धोक्यात घालत चालले आहे. युवा पिढी ही राष्ट्रशक्ती आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला 100 तरुण द्या, मी सारं जग बदलून टाकेन. त्यांच्या ओळीमधूनच तरुणामध्ये शक्ती व कल्पना येऊ शकते. आता तरी मित्र हो, जागे व्हा, व्यसनापासून दूर राहा, तरच आपला भारत देश उज्ज्वल होईल. जवान आणि किसान हे दोन्ही देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहेत. जवान आणि किसान हे दोन्ही प्रगतीचे आधारस्तंभ आहेत. किसान हा जगाचा पोशिंदा आहे. पण शेतकऱ्यांची परिस्थिती आता खूप बिकट आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. क्रिकेटमध्ये खेळाडू हजारोने विकले जातात, पण शेतकऱ्यांच्या मालाला मात्र अजिबातच भाव मिळत नाही. मित्र हो, शेतकऱ्यांच्याही उत्पादनाला IPL असता तर बरं झालं असतं ना. खरंच भाग पाडण्यासारखा मुद्दा आहे. याच्यावर नक्कीच विचार मंथन झाले पाहिजे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यांना कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. कृतीयुक्त शिक्षण दिले पाहिजे. या सर्वांसाठी तोंड देण्यासाठी ज्ञानेश्वर यांनी म्हणतात, बसा
देशाच्या समोरील सामाजिक विचार भेटलो, पण थोडं समजता भेटलो, पण थोडं सामाजिकही विचार मंथन करावं असं मला वाटत आहे. आजच्या पिढीची मुलं आपल्या आजी यांच्या सहवासात नको आहेत.